आपण सध्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील नांद्रे या गावामध्ये उभे आहोत। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की ही मन्याड नदी आहे आणि 2 दिवसापूर्वी याच मन्याड नदीने रौद्र रूप धारण केलेले होते। एकंदरीत नांद्रे गावाला या ठिकाणी धोका निर्माण झालेला होता। नांद्रे गावाची जी संरक्षण भिंत आहे ती फुटण्याच्या मार्गावर होते, मात्र हा धोका जो आहे तो टळलेला आहे। एकंदरीत पाऊस कमी झाला आणि जो मन्याड धरणाचा जो पाण्याचा प्रवाह येणार होता तो देखील कमी झाला, पण कुठेतरी हा धोका टळला। मात्र या ठिकाणी गावकऱ्यांचे घर जे आहे ते पाण्यामध्ये गेलेली होती। मोठं नुकसान या ठिकाणी घरांचं देखील झालेलं आहे आणि एकंदरीत आता आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी गावकरी आहे। काय सांगाल, 21 प्रमाणेच 25 ला देखील तोच प्रसंग ओढवला होता, मात्र सुदैवाने तो टळलेला आहे। 21ला जी हानी झाली होती त्यापेक्षा जास्त प्रमाणात आता पाऊस आला आणि अचानक पाऊस आल्यामुळे गावातील एकदम धावपळ उडाली। जी धरणाकडे संरक्षण भिंतीची बी गरज आहे आणि गावाला लागून इथं घर आहे, घरांमध्ये खूप प्रमाणे पाणी जातं आणि घरात खूप पाणी शिरतं, त्यामुळे गावातील सगळ्या नागरिकांची मागणी आहे की आम्हाला गावाला संरक्षण भिंत हवी। काय सांगाल तुम्ही? तीच पोझिशन आहे ना, ते पाणी मागच्या टायमाला आलं आणि घरात शिरले, सगळं राजवाड्यात पाणी शिरलं आणि इथं म्हणजे संरक्षण भीत झाली पाहिजे तर शेतीला देखील धोका निर्माण झाला। शेतीला धोका निर्माण झाला आणि बरेच लोकांची शेती वाहून गेली। असं 21 ला घडलं होतं, 21 ला घडलं होतं। आता परत फुटाची तयारी होती, संरक्षण भीत पाहिजे तिथे। पण बघू शकतो की या ठिकाणी 21 ला देखील हे संपूर्ण नांद्रा गाव बुडालं होतं। शेती ती आहे ती पाण्याखाली गेलेली होती आणि तीच परिस्थिती या ठिकाणी 25 मध्ये 2 दिवसापूर्वी ओढवली होती, मात्र सुदैवाने तो धोका जो आहे तो टळलेला आहे आणि एकंदरीत मोठा विध्वंस या ठिकाणी पुराने माजवलेला आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की हा पूल या ठिकाणी वाहून गेलेला आहे आणि एकंदरीत आता नांद्रे आणि सायगाव या दोघही गावांचा संपर्क जो आहे तो देखील तुटलेला आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी प्रशासनाने पूल या ठिकाणी उभा राहावा आणि त्याचबरोबर ह्या गावाला संरक्षण भिंत द्यावी अशी मागणी आता नांद्रे गावकऱ्यांनी केली आहे। चमचन कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।